आजच्या विचार मंचावरती उपस्थित असलेले जे मान्यवर आहेत ते अतिशय उदात्त विचारांचे तर आहेतच, त्याशिवाय शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातून ही मंडळी आपण वेळात वेळ काढून ते उपस्थित राहिलेली आहे। त्यामुळे हा सत्कार हा अतिशय महत्त्वपूर्ण असा आहे। सर्वप्रथम हा सत्कार अशा एका व्यक्तीचा होतोय ज्या व्यक्तीकडे भविष्यानेही आशेनं पाहावे अशा वर्तमानाचा गौरव आज आपण इथे करत आहोत। ज्या व्यक्तीने साहित्यकलेपासून निस्वार्थ समाजसेवेपर्यंत आणि विज्ञान तंत्रज्ञानापासून सुसंस्कृत राजकारणापर्यंत सर्व क्षेत्रामध्ये आपले पाय रोवलेले आहेत, असे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून लाभलेले आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांचा आपण सत्कार करतोय। आणि हा सत्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र समूह आणि हा समूह त्यांचं स्वागत करतोय। मी सर्व समूहातील व्यक्तींना आमंत्रित करते की त्यांनी आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर साहेबांचा सत्कार करावा। या सत्कारानंतर आणखी एक विशेष आणि लक्षणीय बाब इथे जाहीर केली जाणार आहे, त्यासाठी सर्व श्रोतेवर्गांनी तयार राहायचं आहे। तत्पूर्वी भीमराव यशवंत आंबेडकर साहेबांचा सत्कार होतोय। हा सन्मान आहे कर्तृत्वाचा, हा सन्मान आहे देशभक्तीचा, लखलखत्या कर्तृत्वाचा आणि निर्व्याज अशा सहकार्य वृत्तीचा सत्कार होतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार कला मंच सत्कार करत आहेत। सत्कार मूर्ती भीमराव यशवंत आंबेडकर साहेबांचा सत्कार। खूप खूप धन्यवाद साहेब। एखाद्या समूहाने एकत्रित येऊन अशा प्रकारे सत्कार करावा ही खूपच लक्षणीय बाब आहे। सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून या सत्काराचं कौतुक करावं। कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष नरेंद्र पवार सर, संस्थाध्यक्ष नरेंद्र पवार सर स्वागत करताना, सोबत माला मेश्राम मॅडम, खूप खूप धन्यवाद। यानंतर खरंच मायेची शाल आणि मायेचं प्रेम ज्याला म्हटलं जातं आणि खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कुटुंब वारसा हा विचाराचा आहे आणि हा वारसा चालवत असताना आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर या ठिकाणी त्यांचं स्वागत आणि एक नवीन धम्म सम्राट म्हणून ह्या शब्दात कोणीच उपाधी दिली नव्हती, तर आदरणीय साहेबांना ही धम्म सम्राट उपाधी आम्ही प्रथम आणि आज या ठिकाणी सगळ्यांच्या साक्षीने देत आहोत। खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र यांच्या वतीनं खूप खूप साहेबांचं स्वागत, धन्यवाद। आणि खरोखरच आज आम्हाला हा आनंदाचा क्षण या ठिकाणी अनुभवायला मिळाला। तर या समवेत रमाई साहित्य विचार मंच महाराष्ट्र नागपूर, साहित्य दर्पण कला मंच नागपूर आणि क्रांतिज्योती साहित्यमाई साहित्य विचार मंच छत्रपती संभाजीनगर या सर्वांच्या समूहाने हा सत्कार साहेबांचा जाहीर झालेला आहे आणि त्यांचा आणि यापुढे सरांना धम्म सम्राट म्हणून संबोधलं जाईल याची सर्वांनी महाराष्ट्रभर नोंद घ्यावी हीच विनंती। धन्यवाद। पुढील कार्यक्रम आमच्या आदरणीय निवेदिका लांजेकर मॅडम यांच्या सुपूर्द करतो। जय भीम। एखाद्या कार्याचा गौरव जसा सन्मान चिन्हाने केला जातो
पण असे काही गौरव असे असतात, कारण जी माणसं नुसते जनमनावर राज्य करतात नव्हे तर त्यांच्या हृदयापर्यंत पोचतात अशा लोकांना अशा उपाधी मिळत असतात. मग ते लोकमान्य टिळक असू देत किंवा डॉक्टर बाबासाहेबांना मिळेल बाबासाहेब पदवी असू देत. कारण बाबासाहेब आपल्या सर्वांचे बाबा आहेत, पूर्ण संविधानाचे बाबा आहेत. त्यामुळे सरांनी जर मगाशी जसं म्हटलं भीमराव म्हटलं की लगेच रावजी येतं, कारण ते आपल्या मेंदूत नाही येत तर आपल्या हृदयात आहेत आणि ते आपण हृदयात कायम तसेच जपून ठेवलेले आहे. म्हणून जोपर्यंत सूर्य तळपत आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं नाव नक्कीच या जगाच्या इतिहासामध्ये कोरलं जाणारच आहे. धन्यवाद पुन्हा एकदा. यानंतर पुढच्या स्वागताकडे मी वळते. युनिटी काय असते हे तिथल्या लोकांच्या युनिटीवरून कळतं, तिथल्या कामावरून कळतं. आज आपण इथे बघतोय की नियोजन आणि आयोजन हे खूपच सुंदर आहे, कारण त्याच्यामध्ये एकसंधपणा आहे आणि या एकसंधपणासाठी जी टीम असते ती टीमसुद्धा महत्त्वपूर्ण असते आणि या टीमचा सत्कार आता होतोय. सर्वप्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विनोद नारायण जाधव सर यांचा सत्कार होतोय. मी आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर साहेबांना विनंती करते की त्यांनी विनोद नारायण जाधव यांचं याचा सत्कार करावा. आदरणीय विनोद नारायण जाधव सर. कर्तव्याला लावणी निष्ठा, कर्तव्य निष्ठेचा जन्म होतो. कर्तव्यपूर्तीच्या समाधानासह सर्व कार्याचा गौरव होतो. विनोद सरांच्या कार्याचा गौरव होतोय. धन्यवाद सर. त्यानंतर या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माननीय बबन सरवदे सर यांचाही सत्कार आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर साहेबांच्या हस्ते होतोय. माननीय बबन सरवदे सर स्वागताध्यक्ष. कवी संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत बबन सरवदे सर. या काव्य संमेलनातील आणि या विचारमंचातील वन अँड ओनली माला मेश्राम उपाध्यक्षा यांचं स्वागत होत आहे. आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर साहेबांना विनंती करते की आमच्या माला मेश्राम मॅडमचं स्वागत करावं आणि सत्कार करावा. सन्मान चिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ असं या सत्काराचं स्वरूप आहे. माननीय माला मेश्राम मॅडमचं सत्कार उपाध्यक्ष त्यानंतर संस्थेचे सचिव माननीय सावंत अनिल सावंत सर सचिव यांचाही सत्कार. संस्थेचे सचिव माननीय अनिल सावंत. कॅमेरा राहिला मोबाईल फोटो अनिल सावंत सरांचा सत्कार होतोय.
यानंतर महत्त्वाचा सत्कार माननीय नरेंद्र अनंत पवार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र यांचे संस्थाध्यक्ष माननीय नरेंद्र अनंत पवार यांचा सत्कार सरांच्या हस्ते होतोय. टीम लीडर कसा असावा हे नरेंद्र पवार सरांनी जाणून घेतलंय, जाणून दाखवलंय आणि त्याचबरोबर त्यांनी कमी कालावधीमध्ये एक सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन आणि संयोजन केलेलं आहे. धन्यवाद नरेंद्र सर. मी मान्यवर अतिथींना बसण्याची विनंती करते. त्यानंतर पुढचे सत्कार रमाई साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र नागपूर यांच्या संस्थापिका माननीय अर्चना चव्हाण मॅडम यांचा सत्कार होतोय. हा सत्कार देण्यासाठी मी माननीय माला मेश्राम मॅडम यांना विनंती करते की त्यांनी अर्चना चव्हाण मॅडम यांचा सत्कार करावा. यानंतरचा सत्कार होतोय माननीय प्रीती बाला बोरकर, रमाई साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र या नागपूर येथील सचिव आहेत. मी माननीय माला मेश्राम मॅडमला विनंती करते की त्यांनी प्रीती बाला बोरकर यांचा सत्कार करावा. त्यानंतर साहित्य दर्पण कला मंच नागपूर यांचा सत्कार होतोय माननीय कल्पना टेंभोणेकर, संस्थापिका साहित्य दर्पण कला मंच नागपूर यांचा सत्कार होतोय. मी मॅडमना मंचावर आमंत्रित करते. माननीय कल्पना टेंभोणेकर मॅडम, माननीय माला मेश्राम कौतुक करतील यांचं. सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि शाल देऊन मॅडम सत्कार करताना सत्कारमूर्ती कल्पना टेंभोणेकर मॅडम. त्यानंतर माननीय प्राध्यापक नानाजी रामटेक सरांचं सत्कार होणार आहे. संस्थाध्यक्ष नरेंद्र पवार प्राध्यापक नानाजी रामटेके सरांचा सत्कार करतील. नानाजी रामटेके सर, साहित्य दर्पण कला मंच नागपूर संस्थापक. त्यानंतर माननीय हरिश्चंद्र दिवार सर, संस्थेचे सचिव अनिल सावंत हे माननीय हरिश्चंद्र दिवार सरांचा सत्कार करतील. माननीय हरिश्चंद्र दिवार सर साहित्य दर्पण कला मंच नागपूर मार्गदर्शक म्हणून काम करतात. माननीय हरिश्चंद्र दिवार सरांचा सत्कार अनिल सरांच्या हस्ते. क्रांतिज्योती सावित्रीमाई साहित्यिक विचार मंच छत्रपती संभाजीनगर या संस्थेच्या काही कार्यकर्त्यांचा सत्कार होतोय. सर्वप्रथम माननीय राजीव खंडारे सर यांचा सत्कार सचिव माननीय अनिल सावंत यांच्या हस्ते होणार आहे. माननीय खंडारे सर, संस्थापक क्रांतिज्योती सावित्रीबाई साहित्यिक विचार मंच छत्रपती संभाजीनगर.
धन्यवाद सर. यानंतर माननीय मधुकर दिवेकर सर यांचा सत्कार होतोय. माननीय विनोद जाधव सर मधुकर दिवेकर सरांचा सत्कार करतील. मधुकर दिवेकर सर यांचा सत्कार करताना विनोद जाधव सर. पुढचे सत्कारमूर्ती आहेत माननीय सुभाष मानवटकर सर, संस्थाध्यक्ष नरेंद्र पवार यांचा सत्कार करतील. माननीय सुभाष मानवटकर सर. आता सरांसाठी खूप सारे कॅमेरे लागले. खूप खूप धन्यवाद सर. अर्थातच ते कॅमेऱ्यावर दिसून आलं. नक्कीच नक्कीच दीक्षाभूमीतल्या लोकांचा सत्कार झालाच पाहिजे. त्यानंतर पुढचे सत्कार आहेत डॉक्टर सुरेश कुराडे कोल्हापूर. आपण आजच्या आपल्या कवी संमेलनाला आमंत्रित केलेल्या पाहुण्यांचे आता सत्कार होते. पहिले आहेत सुरेश कुराडे सर, उपस्थित नाही आहेत. त्यानंतर डॉक्टर माननीय गणेश मोरे सर खेड यांना मी सत्कारासाठी आमंत्रित करते. त्यांचा सत्कार करतील नानाजी रामटेके सर. यानंतर डॉक्टर एम के कांबळे सर राजापूर रत्नागिरी यांचा सत्कार करतील माननीय डॉक्टर हरिश्चंद्र दिवाल. हरिश्चंद्र दिवाल सर. यानंतर अश्विन निर्भावने सुप्रसिद्ध गायक यांना मी सत्कारासाठी आमंत्रित करते. त्यांचा सत्कार करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर कला साहित्यिक विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष माननीय विनोद जाधव सर. प्रमुख सल्लागार विनोद जाधव सर. अश्विन निर्भावने आहेत का? माननीय रियाताई पवार निवेदिकाताई सर ह्या सुद्धा आमंत्रित होत्या, पण काही कारणास्तव त्या आलेल्या नाही आहेत. यानंतर तुषार नेर्वेकर सर दिशा महाराष्ट्राची वृत्तवाहिनी संस्थापक यांचा सत्कार करतील माननीय नरेंद्र पवार सर. तुषार नेर्वेकर सरांचा सत्कार करतील विनोद जाधव सर. दिशा महाराष्ट्राची वृत्तवाहिनी संस्थापक तुषार नेवरेकर सर यांचा सत्कार होत आहे. विनोद जाधव सर यांच्या हस्ते सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. आधीच्या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक कला विचार मंचाच्या उद्घाटन सोहळा अतिशय सुंदर प्रकारे पार पडला आहे आणि मान्यवरांचे स्वागत सुद्धा आपण या ठिकाणी केलेले आहेत. प्रमुख मान्यवरांचे स्वागत झालेलं आहे. यापुढे आपण पुढील कार्यक्रम पुस्तक प्रकाशनाचा घेत आहोत.
येथे आपण या कार्यक्रमामध्ये पुस्तक प्रकाशनासाठी जे कवी आलेले आहेत धम्मोदय वाघमारे यांचा जो कविता संग्रह आहे त्या कविता संग्रहाचे आपण प्रकाशन करीत आहोत. धम्मोदय नागोराव वाघमारे. रसिक हो, प्रतिभा ही कुठच्या दुकानात विकत घेता येत नाही, तर ती उपजत असावी लागते. कधी ती जगण्यातून मिळते तर कधी आलेल्या अनुभवातून ती फुलते. अशाच एका फुललेल्या अनुभवाचा इथे आपण सत्कार करतोय आणि प्रकाशन सोहळा करतोय. हा प्रकाशन सोहळा जो आहे तो त्या कार्याचा गौरव, त्यांनी केलेल्या कार्याची पावती म्हणून आहे. लेखक जेव्हा लेखणी हातात घेतो तेव्हा तो स्वतःबरोबरच आपल्या प्रगल्भतेला चितारत असतो आणि ह्या लेखणीचा गौरव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र यांच्या वतीने होतोय. पुस्तकाचे नाव आहे रमाई, राष्ट्रमाता रमाई जीवनचरित्र. नवोदित लेखकांच्या लेखणीचा सन्मान होतोय. धम्मोदय उर्फ उदयराजे नागोराव वाघमारे उदयनराजे या नावाने लिखाण करतायत. अतिशय सुंदर असं लिखाण करतायत. कांगडी सारख्या एका ग्रामीण भागातून उदयनराजे आलेले आहेत. इयत्ता 10वी पासून या लेखकास लेखनाचं वेड लागलंय आणि या लेखणीला अनेक माध्यमातून त्यांना पुरस्कारही मिळालेले आहेत. हुतात्मा गोविंद पानसरे महाविद्यालय अर्जापूर येथील काव्य संग्रहामध्ये उदयनराजे यांच्या 5 कविता प्रकाशित झालेल्या आहेत. भीमक पर्व या काव्य संग्रहामध्ये त्यांच्या काही कविता प्रकाशित झालेल्या आहेत. कविता जन्मते तेव्हा या कविता संग्रहामध्ये कर्तव्य बजावताना ही कविता प्रकाशित झाली आहे. याशिवाय रेशीम बंद हा कविता संग्रहामध्ये सुद्धा त्यांच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. याशिवाय हुतात्मा गोविंद पानसरे महाविद्यालय गडचिरोली तसेच रत्नागिरी येथील साहित्य संमेलन असो किंवा चंद्रपूर नागपूर इथला काव्य संमेलन असू दे, यामध्ये सरांची उपस्थिती पाहुणा म्हणून लाभली आहे आणि सरांनी आपल्या काव्यामध्ये शिल्पे सोडलेले आहे. खूप खूप धन्यवाद. उदयनराजे यांच्या कार्याचा सन्मान होतोय. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि शाल देऊन गौरव होतोय. उदयनराजे यांच्या मातोश्रीची उपस्थिती इथे या सोहळ्याला 4 चांद लावून जाते. खूप खूप अभिनंदन उदयनराजे. नाव घेतलं लगेच काय झालं आणि सगळ्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सही असलेलं पेन उदयनराजे यांना मिळालेलं आहे. त्यांच्या लेखणीचा गौरव हा दुसरा काही असू शकतो. खूप खूप अभिनंदन. आमंत्रित पाहुणे चंद्रकांत निर्भवणे यांचे सुपुत्र अश्विन निर्भवणे सर यांना मी सुप्रसिद्ध गायक अश्विन निर्भवणे यांना मी विचारमंचावर आमंत्रित करते. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक अश्विन निर्भवणे यांचा सत्कार भीमराव यशवंतरावजी आंबेडकर यांच्या हस्ते होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये पुढील पुस्तक आहे नम्रताताई बोरीवली, नम्रताताई खरे बोरीवली यांचे. नम्रताताई खरे ह्या ज्येष्ठ कवयित्री, उत्कृष्ट लेखिका आणि आपल्या लेखणीने सर्वांना मोहित करणाऱ्या अशा कवयित्री आहेत. खरे तर नशिबाची कडवी झुंज देत त्या एक विरंगुळा म्हणून साहित्याची नियुक्ती सुंदर अशी करत असतात आणि त्यांनी सार्थक स्वप्नांचे हा त्यांचा काव्यसंग्रह आज आपण येथे आदरणीय भीमराव यशवंतरावजी आंबेडकर यांच्या हस्ते आपण त्यांच्या सार्थक स्वप्नांचे या कविता संग्रहाचे प्रकाशन करत आहोत. सार्थक स्वप्नांचे नम्रताताई खरे यांच्या हस्ते लिखित हा काव्यसंग्रह, या काव्यसंग्रहाचे प्रकाशन भीमराव यशवंतरावजी आंबेडकर, विनोद जाधव सर, नरेंद्र पवार सर, अनिल सावंत सर, मालाताई मेश्राम सर या सर्व मान्यवरांच्या हस्ते होत आहे. नम्रताताई खरे यांचा सन्मान भीमरावजी आंबेडकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. सन्मान चिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ प्रमाणपत्र आपण त्यांना प्रदान करत आहोत. सर्वांनी टाळ्या वाजवून नम्रताताईंचा सत्कार करायचा आहे. यानंतर फक्त तुझ्यासाठी या पुस्तकाचे प्रकाशन, चारोळी संग्रहाचे प्रकाशन आणि आपण करणार आहोत. लेखक आहेत सीताराम बबनराव नरके सर. यांना राष्ट्रपती पदक पुरस्कार मिळालेला आहे. राज्य राखीव दलामध्ये यांनी 35 वर्ष सेवा दिलेली आहे. मराठी बोली पुणे संस्थेच्या वतीने त्यांना लोकसाहित्य रत्न, कमल-आई, भारतीय प्रतिभा संमेलन शिर्डी यांच्यातर्फे सन्मानचित्र अशा बरेच संस्था आणि संस्थांद्वारे त्यांना सन्मानचिन्ह आणि त्यांचा सत्कार झालेला आहे. त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचा चारोळी संग्रह आहे फक्त तुझ्यासाठी. माननीय विनोद जाधव सर नरके सरांना पुष्पगुच्छ, शाल, सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करतील. धन्यवाद सर. यानंतर विशेष पुरस्कार वितरण समारंभ सादर होतो.
पुढील विशेष पुरस्कार वितरण समारंभ लवकरच सुरू होत आहे. या समूहामध्ये सुरुवातीपासून ते आजपर्यंत सर्व उपक्रमांमध्ये ज्या कवींनी सहभाग दर्शवला आहे अशा कवी आणि कवयित्रींचा सन्मान होतोय. सलग सहभाग ज्यांनी दर्शविला आहे असे 5 विशेष पुरस्कार देण्याचे या समूहाने ठरवलेले आहे. यापैकी जे विजेते आहेत त्यातील पहिले आहेत माननीय वैशाली जगताप बोरसे मॅडम, उपस्थित राहू शकत नाही आहे. त्यानंतर दुसरा पुरस्कार आहे माननीय सविता आवारे मॅडम, त्यासुद्धा उपस्थित नाही आहेत. माननीय लक्ष्मण वराडे सर, राजेश लक्ष्मण वराडे सर आहेत का उपस्थित? राजेश सर आहेत का उपस्थित? त्यानंतर पुन्हा एकदा नम्रता खरे मॅडम, नम्रता खरे मॅडम, माननीय कल्पना टेंभुर्णेकर मॅडम खरे मॅडमचा सत्कार करतील. अतिशय सुंदर. नम्रता खरे मॅडम यांचा सत्कार होतोय कल्पना टेंभुर्णेकर मॅडमच्या हस्ते. नम्रता खरे मॅडम यांच्या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या चिरंजीवांनी केलंय असं प्रस्तावनेमध्ये मॅडमने लिहिलं आहे. खरोखरच एका मुलाने आपल्या आईच्या प्रतिभेला दिलेली ही आदरांजली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. त्यानंतर माननीय जयंत आखाडे सर यांनी मंचावर उपस्थित राहायचे. गणेश मोरे सर आखाडे सरांचा सत्कार करतील. सन्मान चिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार होतोय जयेंद्र आखाडे सरांचा गणेश मोरे सरांच्या हस्ते. जयेंद्र आखाडे सर, धन्यवाद सर.